अकोले तालुक्यातील गणोरे गावातील कैलासवासी साथी सावळेराम सखाराम दातीर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत 5 ते 5.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप गणोरे पंचक्रोशीतील ठेवीदारांनी केला आहे। या संदर्भात अकोले सहकारी संस्थेचे सहनिबंधक केडी गायकवाड यांची भेट घेत निवेदन सादर करण्यात आलं। सदर पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करत असून पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही ठेवीदारांनी केला आहे। दातीर पाटील पतसंस्थेमध्ये ज्या पंचक्रोशीतील ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी परत मिळण्यासाठी आपण पतसंस्थेकडे वारंवार मागणी केलेली आहे, परंतु अंतर्गत गैरव्यवहारांच्यामुळे त्या ठिकाणाहून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळू शकत नाही आणि त्या निमित्तानं आम्ही AR कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे। या गैरव्यवहार कोणी केला आहे? संचालक मंडळ आणि कर्मचारी आपण संचालक मंडळ हे आपल्याला संचालक मंडळाने जो गैरव्यवहार केलेला आहे त्या गैरव्यवहाराची म्हणजे चौकशी होऊन ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे। सावळेराम सखाराम दातीर सहकारी ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांमार्फत आम्ही स्वतः ठेवीदार असून आम्ही सहाय्यक निबंधक अकोले या कार्यालयामध्ये आमच्या ठेवी मागण्यासाठी आलो असता आम्हाला सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून ठेवी मिळतील असं आश्वासित करण्यात आलं, परंतु या पतसंस्थेच्या माध्यमातून अतिशय अंदाधुंदीने गैरकारभार होऊन तेथील गेल्या 3 महिन्यापासून ठेवी ह्या कुठल्याही प्रकारच्या ठेवीदाराला मिळत नाही, तरी त्यांच्यावर दोषारोप निश्चित करून त्यांच्याकडून कारवाई करून आम्हाला ठेवी मिळाव्यात या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला सहाय्यक निबंधक कार्यालयाने का ठेवी मिळतील, परंतु थोडासा वेळ लागेल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू असं सहाय्यक निबंधक कार्यालय अकोले गायकवाड साहेब यांनी आम्हाला सांगितले। साधारणपणे किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे? साधारण झालेल्या लेखापरीक्षण अहवालानुसार आत्तापर्यंत साधारण 5 कोटीच्या आसपास त्या बँकेमध्ये अफरातफर झाली आहे। 13.5 कोटीच्या ठेवी आहे आणि कर्ज वितरण काहीतरी 4.5 कोटीचं आहे। उरलेल्या रकमा ह्या गैरव्यवहार झालेला आहे। बँक गुंतवणूक म्हणून ज्या ठेवीदारांच्या रकमा ठेवलेल्या असतात ते बॅलन्स शीट वगैरे सर्व काही खोटे बँकेला सादर करून एक खोटा अहवाल तयार करून संस्था नफ्यात आहे किंवा संस्था प्रगतीपथावर आहे असा भास निर्माण केला, परंतु तसं कुठल्याही प्रकारची संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे असं त्यातून दिसून आलं। या सर्व घटनेला कोण जबाबदार असेल? या सर्व घटनेला जबाबदार तेथील संचालक मंडळ आणि तेथील कर्मचारी हे सर्व एकत्रित सर्वजण सहभागी असून हे सर्वजण या ठेवी मिळवून देण्याला जबाबदार आहेत। सदर पतसंस्थेचे मॅनेजर भागवत आहेर हे 3 महिन्यापूर्वी मयत झाले आहेत। चेअरमन संचालक मंडळ यांनी पतसंस्थेत अफरातफर केली व सोने तारणही गायब केलंय। यामुळे सोने तारणाच्या पिशव्याही रिक्त निघाल्यात, तसेच परस्पर ठेवीदारांवर आणि सभासदांवर कर्ज दाखवण्यात आलंय। ठेवीदार आपल्या ठेव रकमा मागण्यासाठी गेले असता रकमा देण्यास संस्था टाळाटाळ करत आहे। सदर अफरातफर दाबण्यासाठी मॅनेजर, चेअरमन आणि संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने ऑडिट तयार केलंय। 2014-15 ते 2016-17चे लेखी परीक्षण करण्यात यावं व अफरातफर करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात यावी असं ठेवीदारांनी निवेदनात म्हटलंय। यामुळे गणोरे गावातील पतसंस्था नव्याने चर्चेत आली आहे। अनेक गोरगरिबांनी आपल्या कष्टाच्या ठेवी मुलाबाळांच्या भविष्यासाठी अडचणींसाठी या पतसंस्थेत मोठ्या अपेक्षेने ठेवल्या होत्या, मात्र आज अडचणीच्या काळात ठेवीदारांना ह्या रकमा परत मिळत नाहीयेत। यामुळे ठेवीदार हे सैरभैर झालेत। यातून इतर पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदार यांनी वार्षिक अहवालातील त्रुटी व कारभार यावर लक्ष देणे गरजेचे झाले आहे। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, S9 मीडिया, अकोले।